हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 45. नवीन खुलासा आणि अचानक न्यूयॉर्कचा प्रवास. त्याशिवाय तो व्हिडिओ. लॅपटॉपमध्ये असे बोलत तो लगेच क्षितिजचा लॅपटॉप शोधू लागला आणि काही वेळातच त्याच्या हातात क्षितिजचा लॅपटॉप आला. त्याने तो चालू केला तेव्हा त्यावर पासवर्ड लागलेला होता, पण तो माणूस एक अत्यंत तगडा हॅकर होता. त्याच्यासाठी लॅपटॉप पासवर्डशिवाय चालू करणे अजिबात कठीण नव्हते. त्याने झटपट तो लॅपटॉप चालू केला आणि मग तो व्यवस्थित धुंडाळू लागला. साधारण 3-4 मिनिटांनंतरच लॅपटॉपवर एक व्हिडिओ चालू झाला. त्याने लगेच तो व्हिडिओ आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर केला आणि लॅपटॉपमधून तो डिलीट करून टाकला. पुढच्या क्षणी त्याने आपल्या फोनवरून तो व्हिडिओ आपल्या बॉसला पाठवून दिला. तो माणूस दुसरा कोणी नसून गुपजूज होता. आता त्याने लगेच मेहरावीला बाहेर पाऊल टाकले. तिथून तो आपल्या गाडीत बसला आणि वेगाने निघून गेला. दुसरीकडे आरवीच्या हातात क्षितिजचा फोन होता, ज्यावर एक व्हिडिओ चालू होता. तो व्हिडिओ दुसऱ्या कोणाचा नसून स्वतः आरवीचाच होता, ज्यामध्ये तो सुकूनची हत्या करत होता. आरवी चेहऱ्यावर तीच क्रूर डेव्हिल स्माईल आणत स्वतःशीच म्हणाला, मला चांगलं माहीत होतं की हे सगळं तूच केलं असशील, पण मला हे समजत नाही आहे की अखेर तू हा व्हिडिओ रेकॉर्ड का केलास आणि आत्तापर्यंत तू हा व्हिडिओ इतर कोणालाही पाठवला नाहीस. आता हे कसं शोधून काढू की तो माणूस कोण आहे जो तुझ्यासोबत या नीच कृत्यात सामील होता. हे बोलताना त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने संपूर्ण फोन तपासून पाहिला होता, पण त्याला असा कोणताही कॉन्टॅक्ट मिळाला नाही ज्यावर तो संशय घेऊ शकेल. क्षितिजने अक्षतचे नाव घेतले होते, पण अक्षतशी संबंधित काहीच त्या फोनमध्ये नव्हते. ना कोणताही कॉल, ना कोणताही मेसेज. आरवी आता गरजेपेक्षा जास्त वैतागला होता. नेमके तेव्हाच त्याच्या स्वतःच्या फोनवर जुनूनचा कॉल येऊ लागला. जुनूनचा कॉल येताना पाहून तो पूर्णपणे भावनाशून्य चेहऱ्याने म्हणाला, सॉरी जानम, पण माझी ही नाराजी तर तुला सहन करावीच लागेल. एकतर आता तुझी भीती कायमची दूर होईल किंवा मग आपण दोघंही संपू. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत कडक भाव होते. तो यावेळी आपल्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये होता, जिथे तो कधीतरीच यायचा. आणि दुसरीकडे ब्लॅक मून विलामध्ये जुनूनने आरवीला जवळपास 15 ते 20 कॉल्स केले होते, पण जेव्हा त्याने कॉल उचलला नाही तेव्हा ती आपल्या खोलीतून बाहेर आली आणि खाली आली. तिथे तिला फक्त हरिकाका दिसत होते. यावेळी घरात इतर कोणताही स्टाफ नव्हता. ती हरिकाकांकडे पाहत म्हणाली, काका, तुम्ही माझी एक मदत कराल का? हरिकाकांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तेव्हा जुनून लगेच म्हणाली, मला अव्वलजींचा नंबर हवा आहे. हरिकाका म्हणाले, पण का बेटा? माझ्या बोलण्याचा अर्थ सगळं ठीक तर आहे ना? जुनूनने आपला चेहरा रडवेला केला आणि म्हणाली, प्लीज काका, मला अव्वलभाईचा नंबर देऊन द्या ना. मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे. हरिकाका आता तिला नकार देऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या फोनमधून अव्वलचा नंबर तिला दिला, कारण त्यांच्याकडे नेहमी अव्वलचा नंबर असायचा. कधी कधी आरवी नियंत्रणाबाहेर येत जायचा, तेव्हा हरिकाकांना अव्वललाच कॉल करावा लागायचा आणि तोच येऊन आरवीला सावरायचा. जुनूनला अव्वलचा नंबर मिळताच तिने लगेच अव्वलला कॉल केला. समोरून जसा अव्वलने कॉल रिसीव्ह केला, जुनून घाईघाईने म्हणाली, मला मिस्टर गँगस्टरकडे जायचं आहे. अव्वल आश्चर्याने म्हणाला, म्हणजे? जुनूनने त्याला सगळी हकीकत समजावून सांगितली. तेव्हा अव्वल लगेच म्हणाला, ठीक आहे, मी 10 मिनिटात तिथे पोहोचतोय. अव्वलने फोन ठेवला आणि साधारण अर्ध्या तासानंतर आरवीच्या त्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत सोफ्यावर बसलेल्या आरवीच्या भुवया उंचावल्या. दरवाजा उघडताच आरवीच्या चेहऱ्यावर एक तिरकस हसू उमटले. आरवीच्या परवानगीशिवाय त्याच्या या गुप्त फ्लॅटमध्ये कोणीच येऊ शकत नव्हते. त्याने तात्काळ आपल्या कमरेजवळ हात नेऊन गन काढली, पण पुढच्या क्षणात त्याच्या तीक्ष्ण संवेदनांना जाणीव झाली की फ्लॅटच्या आत येणारी पावले कोणत्या शत्रूची नसून थेट त्याच्या हृदयावर राज्य करणाऱ्या तिची, म्हणजे त्याच्या जानमची आहेत. त्याने हातातली गन बाजूला सोफ्यावर फेकून दिली. जुनूनने खोलीच्या आत पाऊल ठेवले तेव्हा तिथे खूप जास्त अंधार होता. तिने भिंतीचा अंदाज घेत लगेच लाईट ऑन केली. लाईट चालू होताच तिची नजर समोर बसलेल्या आरवीवर पडली. ती कसलाही विचार न करता थेट आरवीच्या समोर येऊन उभी राहिली. तिने आपले दोन्ही कान हाताने पकडले आणि आपला चेहरा हलकासा खाली झुकवला.
कान पकडत तिने आरवीकडे अत्यंत आर्जवी नजरेने पाहिले. आरवीने एक तिरकस आणि थंड नजर तिच्यावर टाकली आणि म्हणाला, हे नाटक करण्याची तुला काहीच गरज नाहीये जानम. जुनून लगेच रडवेला चेहरा करून म्हणाली, मी तुम्हाला मनापासून वचन देते की आजच्या नंतर मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. अगदी काहीच नाही. कितीही छोटी गोष्ट असली तरी मी आधी तुम्हाला सांगेन. तुम्ही जसं सांगाल मी अगदी तसंच वागेन. प्लीज मला एक शेवटची संधी द्या. मला माफ करा. एवढे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. आरवी आता तिच्याकडे अधिक गडद आणि गूढ नजरेने पाहत होता. तो सोफ्यावरून उठला आणि तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, मी तुला माफ तर करेन, पण या माफीची एक किंमत तुला मोजावी लागेल. जुनूनने एका क्षणासाठी प्रश्नार्थक नजरेने आरवीकडे पाहिले, पण त्याचा राग शांत करण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. ती तात्काळ म्हणाली, मी कोणतीही किंमत द्यायला तयार आहे. बस तुम्ही मला माफ करा. तिचे हे समर्पण आणि उत्तर ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तीच क्रूर डेव्हिल स्माईल उमटली. तो लगेच आपली जागा सोडून पुढे आला. त्याने जुनूनचा नाजूक हात आपल्या मजबूत हातात पकडला आणि म्हणाला, चलो. पण जुनूनने तिचे पाऊल पुढे टाकले नाही. तिने स्वतःला जागेवरच रोखून धरले. आरवीने मागे वळून तिच्याकडे पाहिले तेव्हा जुनून अत्यंत आश्चर्याने आणि गोंधळलेल्या सुरात म्हणाली, पण तुम्ही तर म्हणालात की मला तुमच्या माफीची किंमत मोजावी लागेल. मी तर ती किंमत अजून तुम्हाला दिलीच नाहीये. मग तुम्ही मला नक्की कुठे घेऊन जात आहात? आरवी हलकासा हसला आणि तिचा हात थोडे जास्त घट्ट पकडत म्हणाला, ती किंमत तू या फ्लॅटवर नाही देऊ शकत जानम. त्यासाठी आपल्याला घरी जाणे खूपच गरजेचे आहे. चलो. आणि तसंही मला आता खूप जास्त झोप आली आहे. मला झोपायचं आहे. हे बोलताच त्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता जुनूनला थेट आपल्या कवेत उचलून घेतले आणि तिला उचलून घेऊन निघून रूमच्या बाहेर पडू लागला. जुनून अगदी थक्क होऊन तिच्या मोठ्या डोळ्यांनी आरवीच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. आरवीने तिच्या डोळ्यात आपले डोळे रोखले आणि खोल आवाजात विचारले, काय झालं? माझ्या कवेत यायला आवडलं नाही का तुला? त्याचा हा प्रश्न ऐकताच जुनूनच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू तरळले. आरवी तिच्या डोळ्यातील ती अगतिकता पाहत तिला अजूनच गडद नजरेने निहाळू लागला आणि म्हणाला, मी तुझ्यापासून थोडा वेळ दूर काय गेलो तर तुला एवढी तकलीफ झाली? जुनूनने त्याच्या गळ्यात आपले हात आवळले आणि रडत रडत म्हणाली, खूप जास्त त्रास झाला. आरवीच्या ओठांवर एक हलके हसू आले. तो म्हणाला, म्हणजे तू माझ्यावर खूप जास्त प्रेम करतेस तर? जुनूनने आरवीच्या छातीवर डोके टेकवले आणि पुन्हा एकदा म्हणाली, हो, खूप जास्त. आरवीने तिला कवेत घेऊन फ्लॅट बाहेर आणले. चालताना तो हसला आणि म्हणाला, बरं, मग माझ्या अशा वागण्यावर तुला राग येत नाही का? जुनूनने त्याच्याकडे पाहत प्रामाणिकपणे कबूल केले, खूप जास्त राग येतो. आरवीने पुन्हा एकदा हसत विचारले, अच्छा, मग आता मला हे सांग, माझ्यावर प्रेम जास्त येतं की राग जास्त येतो? जुनूनने लाजण्याऐवजी आपला चेहरा आरवीच्या रुंद छातीवर पूर्णपणे लपवला आणि अत्यंत गोड हसत म्हणाली, प्रेम, खूप जास्त प्रेम येतं. अंगात एक वेगळीच ऊब जाणवत ती आरवीच्या मिठीत पूर्णपणे सामावून गेली होती. आरवीने तिला काळजीपूर्वक गाडीच्या मागच्या सीटवर बसवले. गाडीत बसताच जुनूनने आश्चर्याने विचारले, जर तुम्ही माझ्यासोबत मागे बसणार असाल तर गाडी कोण चालवणार? नवल वाटत तिने विचारले. आरवी शांतपणे म्हणाला, तुला इथे घेऊन कोण आलं होतं? जुनून लगेच म्हणाली, अव्वल भैया. आरवीने खिडकी बाहेर न पाहताच उत्तर दिले, मग आपल्याला सोडून देण्याची जबाबदारी ही त्याचीच आहे. तुला काय वाटलं तो आपल्याला इथं एकटं सोडून निघून गेला असेल? अजिबात नाही. तो माझ्या मृत्यूनंतरही मला सोडू शकत नाही, तर जिवंतपणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. आरवीचे ते मृत्यू या शब्दाचे वाक्य ऐकताच जुनूनचा चेहरा पांढरा फटक पडला. तिने कसलाही विचार न करता थेट आपला नाजूक हात आरवीच्या ओठांवर ठेवला आणि रागाने म्हणाली, खबरदार जर यापुढे अशी कोणतीही अशुभ गोष्ट तोंडातून काढली तर. चेष्टा करत ती त्याच्याकडे पाहत राहिली. आरवीने तिचा हात हळुवारपणे आपल्या ओठांवरून हटवला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, माझ्या या शब्दांनी तू एवढी अस्वस्थ झालीस आणि जेव्हा तू स्वतःला अशा धोक्यात आणि संकटात टाकतेस तेव्हा कधी हा विचार केलास का की माझी काय अवस्था होत असेल, माझ्यावर काय बेतत असेल?
त्याच्या आवाजातील वेदना आणि अधिकार स्पष्ट जाणवत होता. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी तुला अडचणीत पाहतो, तुला जिवंतपणी मरताना पाहतो, तुला वेदनेत पाहतो, तेव्हा मला काय वाटत असेल. मला हे सहन होत नाही की मी चाहूनही तुला तो न्याय मिळवून देऊ शकत नाहीये जी तू डिझर्व करतेस. मी चाहूनही त्या गुन्हेगारांना अशी शिक्षा देऊ शकत नाहीये जी फक्त मृत्यू नाही तर मृत्यूपेक्षाही भयंकर असायला हवी. आरवीच्या बोलण्यातील ती तगमग आणि राग ऐकून जुनूनला आता पूर्णपणे समजले होते की आरवी तिच्यावर इतका नाराज का होता. जर ती आरवीबद्दल साधं काही वाईट ऐकू शकत नव्हती तर आरवी तिला रोज कसं काय घुटमळताना आणि स्वतःला संपवताना पाहू शकत होता. ती तात्काळ अत्यंत भावूक होऊन म्हणाली, आय एम सॉरी. आरवीच्या ओठांवर पुन्हा एकदा तीच तिरकस रहस्यमयी मुस्कान आली. तो म्हणाला, असं समजू नकोस जानम की तू वारंवार सॉरी म्हटल्याने तुझी ती किंमत माफ होईल. ती किंमत तर तुला कोणत्याही परिस्थितीत मोजावीच लागेल. आणि त्यावर जुनूनने केवळ हसून आपले डोके हो या अर्थी हलवले. काही वेळातच अव्वल गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि त्यांची गाडी वेगाने ब्लॅक मून विलाकडे निघाली. लगभग अर्ध्या तासात ते दोघे तिथे पोहोचले. जुनून आरवीला थेट त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आली. आरवीला आज नशेने पूर्णपणे घेरले होते कारण त्याने गरजेपेक्षा जास्त ड्रिंक केली होती. जुनूनने त्याला कसाबसा बेडवर झोपवले आणि ती स्वतःही त्याच्या शेजारी येऊन बेडवर आडवी झाली. आरवीने झोपेतच तिला अगदी घट्ट आपल्या बाहूंमध्ये कसले होते. जुनूनने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर एक हसू आले. ती आरवीच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत जुन्या आठवणीत हरवून गेली. एक वेळ अशी होती जेव्हा ती या माणसापासून, या ब्लॅक मून विलापासून दूर पळू पाहत होती. तिने कितीतरी वेळा इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण आज त्यांच्यात जी केमिस्ट्री होती, जे अथांग प्रेम होते, ते पाहून तिला स्वतःच्या जुन्या चुकांवर खूप राग येत होता. ती आरवीकडे पाहत तशीच गोड हसत त्याच्या कुशीत गाढ झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जुनूनचे डोळे उघडले तेव्हा तिच्या शेजारी आरवी नव्हता. ती लगेच बेडवरून उठून बसली. आजूबाजूला पाहत ती थोडी अस्वस्थ झाली आणि स्वतःशीच म्हणाली, काल तर मी कोणतीच चूक केली नाही, मग आज हे मिस्टर गँगस्टर कुठे गायब झाले? मला खाली जाऊन चेक करायला हवं. ती लगेच फ्रेश झाली आणि खोलीबाहेर आली. हॉलमध्ये येताच तिला समोर आरवी बसलेला दिसला. आरवी तिथे अगदी एका राजाच्या ऐटीत सोफ्यावर बसला होता. जुनून हळूहळू चालत त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि किंचित हसत विचारू लागली, तुम्ही सकाळी सकाळी इथे काय करत आहात मिस्टर गँगस्टर? हे विचारतानाच तिची नजर आरवीच्या समोर उभ्या असलेल्या एका वकिलावर पडली, जो आपले डोके खाली झुकवून अगदी शांतपणे उभा होता. तिथे नक्की काय चालू होते? आरवी आता जुनूनकडून कोणती किंमत वसूल करणार आणि तो वकील तिथे काय करत आहे? हे सर्व प्रश्न जुनूनला पडले होते. तुम्ही सकाळी सकाळी इथे काय करत आहात मिस्टर गँगस्टर? तिने त्यावर तो प्रश्न विचारला. जुनूनने विचारले तेव्हा आरवीने समोर टेबलवर ठेवलेले काही पेपर्स उचलले आणि ते जुनूनच्या दिशेने पुढे केले. तिने लगेच ते पेपर्स आपल्या हातात घेतले आणि ती ते वाचू लागली. तेव्हा आरवीच्या ओठांवर एक हलके गूढ हसू उमटले. तो म्हणाला, तुझ्या माफीची 50% किंमत ही आहे. त्या पेपर्सवर नजर पडताच जुनूनच्या डोळ्यात पाणी आले. ते केवळ त्यांच्या लग्नाचे पेपर्स नव्हते, तर त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की आरवीच्या मालमत्तेचा म्हणजे प्रॉपर्टीचा 60% हिस्सा जुनूनच्या नावावर केला जात होता. जुनून तात्काळ म्हणाली, मला हे सगळं नकोय मिस्टर गँगस्टर. आरवी सोफ्यावरून उठला आणि गंभीर आवाजात म्हणाला, मला माफी हवी आहे की नाही? मला तुमची माफी हवी आहे, पण हे सगळं नकोय. मी लग्नाच्या पेपर्सवर सही करायला तयार आहे. मी तर स्वतः तुमच्याशी लग्न करण्यासाठी आतुर झाले, कारण मागच्या वेळी जे झालं त्यामुळे आपलं लग्न अधुरं राहिलं होतं. पण ही प्रॉपर्टी हे मी माझ्या नावावर करून घेऊ शकत नाही, जुनून आर्जवी सुरात म्हणाली. आरवीने आपला तो जुना ॲटिट्यूड दाखवत म्हटले, आता हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे की तुला माझी माफी पाहिजे की नाही. जर पाहिजे असेल तर शांतपणे यावर साईन कर आणि लक्षात ठेव, ही फक्त 50% किंमत आहे. 50% अजून बाकी आहे. जुनून पूर्णपणे गोंधळून गेली. तिला आरवीची माफी तर हवी होती, पण इतकी मोठी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणे तिला पटत नव्हते. पण आरवीने तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नव्हता. तिने आरवीकडे पाहिले तेव्हा तो थेट म्हणाला,
जर पुढच्या 5 मिनिटात या पेपर्सवर साईन केली नाही तर तू खूप पश्चाताप करशील जानम. आरवीला पुन्हा राग येईल अशी कोणतीही जोखीम जुनूनला घ्यायची नव्हती. तिने लगेच ते पेपर्स टेबलवर ठेवले, पेन उचलला आणि ज्यावर आपल्या सह्या केल्या त्यावर सह्या केल्यानंतर आरवीच्या चेहऱ्यावर एक तिरकस हसू आले. त्याने त्या पेपर्सवर आधीच साईन केलेली होती. त्याने ते पेपर्स थेट वकिलाकडे सरकवले आणि म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. वकिलाने आदराने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. तो जाताच जुनूनने आरवीकडे पाहत विचारले, आणि बाकीची 50% किंमत? आरवीने तिचा हात पकडला आणि तिला डायनिंग टेबलकडे घेऊन जात म्हणाला, एवढी घाई कशाला, आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. तो स्वतःच्या हाताने तिला ब्रेकफास्ट भरवू लागला, पण काळजीपोटी जुनूनच्या घशाखाली घासच उतरत नव्हता. बाकीच्या 50% किमतीत आरवी नक्की काय मागणार या विचाराने ती अस्वस्थ होती. त्यांचा ब्रेकफास्ट संपतो न संपतो तोच दरवाजावर पावलांची आहट झाली. जुनूनने मागे वळून पाहिले तर समोर एक स्केच आर्टिस्ट उभा होता, ज्याला आरवीने आधीच बोलावून घेतले होते. त्याला पाहताच जुनूनच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या. तिला समजले होते की आरवीची उरलेली 50% माफी तिला कशी मिळणार आहे. आरवी तिच्या चेहऱ्यावरील भाव वाचत म्हणाला, असं दिसतंय की माझी जानम माझ्यासोबत राहून खूप हुशार झाली आहे. जुनून काही बोलणार तोच आरवीने तिचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवले. तो स्केच आर्टिस्टकडे पाहत म्हणाला, स्केच असं बनलं पाहिजे की ते फक्त चित्र नाही तर जिवंत माणूस वाटला पाहिजे. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन सर, स्केच आर्टिस्ट म्हणाला. आता आरवीने जुनूनचा हात घट्ट पकडला आणि तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, प्रयत्न कर जानम, मला माहीत आहे की ते सगळं आठवणं खूप कठीण आहे, तुला खूप त्रास होईल, पण प्लीज माझ्यासाठी, कारण जोपर्यंत मी त्या गुन्हेगारांना शिक्षा देणार नाही तोपर्यंत मला शांतता लाभणार नाही. जुनूनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, पण मिस्टर गँगस्टर, मला नाही वाटत मी हे करू शकेन. त्यावेळी मी प्रचंड वेदनेत होते, खूप रडत होते. हो, मी त्यांचे चेहरे पाहिले होते, पण आता ते आठवणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. आरवीने तिचे बोलणे मध्येच तोडत म्हटले, फक्त एक प्रयत्न तर कर. जुनून आता नकार देऊ शकली नाही. तिने त्या आर्टिस्टला त्या 2 लोकांचे वर्णन सांगायला सुरुवात केली, जे अजूनही मोकळे फिरत होते. तिने वरुण आणि क्षितिजचे नाव अजिबात घेतले नाही. ती फक्त त्या 2 अनोळखी चेहऱ्यांबद्दल विचार करत होती. पण जुनून स्वतः इतकी गोंधळलेली होती की ती जे सांगत होती ते आर्टिस्टला नीट समजत नव्हते. ती स्वतःच स्वतःच्या आठवणींमध्ये हरवून जात होती, ज्यामुळे ते स्केच बनवणे अत्यंत कठीण झाले होते. तिचा हा त्रास आणि अस्वस्थता आरवी शांतपणे न्याहाळत होता. काय जुनून त्या गुन्हेगारांचे चेहरे अचूक आठवू शकेल का? आरवी त्या नराधमांना कशी शिक्षा देणार? हे सर्व प्रश्न पडले असतील ना? तर ऐकूया चला. तू काय सांगत आहेस जानम? आरवीच्या चेहऱ्यावर आधीच तणाव होता, पण ज्या पद्धतीने जुनून बोलत होती ते ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तेवढ्यात जुनून अचानक म्हणाली, मिस्टर गँगस्टर, मी एक गोष्ट सांगायला तर विसरलेच. त्या 2 माणसांपैकी जो मला जाळण्यासाठी पुढे आला होता ना, त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी खूण होती. खूण? कसली खूण? आरवीने एकदम घाईत विचारले. एक गडद काळी खूण. असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर खंजिराने वार केलाय किंवा चाकूने त्याचा चेहरा कापलाय. कदाचित दुसऱ्या कशाचाही असू शकतो, पण त्या खुणेमुळे त्याचा चेहरा इतरांपेक्षा खूप वेगळा आणि प्रचंड भीतीदायक वाटत होता. आणि जो दुसरा माणूस होता ना, त्याने कानात हिऱ्याचे स्टड्स म्हणजे डायमंड स्टड्स घातले होते. जुनून पुढे सांगू लागली, ते हिरे खूप जास्त महागडे आणि चमकणारे वाटत होते. मी तसा डायमंड आधी कधीच पाहिला नव्हता. जुनूनचे हे बोलणे ऐकताच आरवीचे श्वास जड होऊ लागले. त्याच्या मनात काहीतरी भयंकर संशय चमकून गेला. तो एकदम जोरात ओरडला, चूप, बिलकुल चूप. जुनूनने अत्यंत आश्चर्याने आणि भीतीने त्याच्याकडे पाहिले. आरवीचा असा अवतार तिने आधी कधीच पाहिला नव्हता. तिने थरथरत्या आवाजात विचारले, काय झालं मिस्टर गँगस्टर? तुम्ही असे का वागत आहात? काहीतरी महत्त्वाचं काम आहे, मी आताच येतो, असं म्हणत तो क्षणाचाही विचार न करता पायऱ्यांच्या दिशेने धावला आणि थेट आपल्या स्टडी रूममध्ये निघून गेला. जुनून मात्र हॉलमध्ये तशीच बसून राहिली. तिला अजिबात समजत नव्हते की आरवी अचानक इतका हिंसक आणि आक्रमक का झाला. तिने समोर बसलेल्या स्केच आर्टिस्टकडे पाहिले आणि म्हणाली, आता यापेक्षा जास्त मला काहीच आठवत नाहीये. तो स्केच आर्टिस्ट अत्यंत शांत आवाजात म्हणाला,
मॅडम काळजी करू नका, तुम्ही मला जे काही सांगितलं आहे त्यावरून मी हे स्केच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. जर मला तुमची आणखी काही मदत लागली तर मी नक्की सांगेन. सध्या मी निघतो. असे म्हणून त्याने आपले सगळे पेपर्स आणि सामान एकत्र केले, बॅग रॅप केली आणि तो तिथून निघून गेला. जुनून हॉलमध्ये एकटीच उभी राहिली. तिची नजर वारंवार आरवीच्या स्टडी रूमच्या बंद दाराकडे जात होती. ती प्रचंड काळजीत होती. दुसरीकडे आरवी स्टडी रूममध्ये आपल्या चेअरवर बसला होता. त्याचे श्वास वेगाने चालले होते. राग आणि संतापाने त्याचा चेहरा लालबुंद झाला होता आणि त्याचे हात त्याच्या घट्ट मुठी आवळल्या गेल्या होत्या. त्याने खिशातून फोन काढला आणि थेट अव्वलला कॉल लावला. अव्वलने फोन उचलताच आरवीने आपल्या थरथरत्या पण अत्यंत क्रूर आवाजात विचारले, शोधून काढ. डॅनी कुठे आहे? तो आत्ताच्या आत्ता शोधून काढ. अव्वलने आश्चर्याने विचारले, काय काय झालं आरवी? तू अचानक डॅनीबद्दल का विचारतो आहेस, तेही इतक्या घाईत? आरवीने दात ओठ खात म्हटले, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. मला लवकरात लवकर डॅनीची सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे. अव्वलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, शांत हो. मी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. त्याचं अचूक लोकेशन तर काय शोधणं कठीण आहे, पण तो कोणत्या देशात आहे हे मी तुला नक्की सांगू शकेन. आरवीने त्याचे पूर्ण बोलणे ऐकण्याआधीच कॉल कट केला होता. रागाने त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. फक्त 5 मिनिटांनंतर आरवीच्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज अव्वलने पाठवला होता. स्क्रीनवर फक्त एकच शब्द लिहिला होता, न्यूयॉर्क. मेसेज पाहताच आरवीने आपली हाताची मूठ आणखी घट्ट आवळली, कारण अक्षतही न्यूयॉर्कमध्ये होता आणि आता डॅनीसुद्धा तिथेच होता. तो तात्काळ आपल्या जागेवरून उठला. स्टडी रूमचा दरवाजा उघडून वेगाने पायऱ्यांवरून खाली आला. पायऱ्या उतरत असतानाच त्याने अव्वलच्या नंबरवर दुसरा एक मेसेज टाईप केला. खाली हॉलमध्ये जुनून सोफ्यावर बसून संतोषी काकूंशी बोलत होती. तेवढ्यात तिने आरवीला अत्यंत रागात पायऱ्यांवरून खाली येताना पाहिले. त्याचा तो भयंकर अवतार पाहून ती जागीच गोठली, मिस्टर गँगस्टर. पण आरवीने तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्याने थेट तिला इग्नोर केले आणि पुढे येऊन तिचा हात पकडला आणि ओढत म्हणाला, चल माझ्यासोबत. जुनून गोंधळून ओरडली, पण आपण कुठे जातोय मिस्टर गँगस्टर, सांगा ना. आरवीने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे गंभीर आणि निर्दयी भाव होते. तो फक्त एकच शब्द म्हणाला, न्यूयॉर्क. आरवीचे उत्तर ऐकून जुनून पूर्णपणे अवाक झाली. अशी अचानक न्यूयॉर्कची ट्रिप तिला काहीच सुचत नव्हते. त्यांना न्यूयॉर्कला जायचे होते, पण अजून तर तिचे मेडिकल ट्रीटमेंट पूर्ण होणे बाकी होते. त्यांनी आपले डॉक्युमेंट्स घेतले नव्हते, कपड्यांची पॅकिंग केली नव्हती, काहीच तयारी नव्हती. मग अचानक न्यूयॉर्क कसं काय? तिने आरवीला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हटले, हे तुम्ही काय बोलत आहात मिस्टर गँगस्टर? आपण अशी कोणतीही तयारी न करता अचानक न्यूयॉर्कला कसं जाऊ शकतो? पण आरवी जुनूनच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता. त्याने पुन्हा एकदा तिचा हात घट्ट पकडला, तिला ओढत घराबाहेर आणले आणि थेट गाडीत बसवले. क्षणार्धात गाडी त्यांची मुख्य रस्त्यावरून वेगाने धावू लागली. जुनून शांतपणे डोळ्यात हजारो प्रश्न घेऊन आरवीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. मुंबई. जुनून अजूनही गाडी चालवणाऱ्या आरवीकडे अत्यंत आश्चर्याने पाहत होती. तिचे डोके बधीर झाले होते. तिला समजतच नव्हते की कोणतीही पूर्वतयारी नसताना, पॅकिंग नसताना आरवी इतक्या तातडीने न्यूयॉर्कला जाण्याचा निर्णय कसा घेऊ शकतो. फ्लाईटचे तिकीट मिळणे तर लांबची गोष्ट, पण आरवीच्या चेहऱ्यावरची घाई काही वेगळंच सांगत होती. तिकीट पण तिला कुठे माहीत होतं. एका गँगस्टरसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आरवीच्या डोक्यात आता फक्त आणि फक्त त्या गुन्हेगारांचा गेम फिक्स करायचा विचार चालला होता. आरवी जुनूनला थेट कुठे घेऊन जाणार? प्रायव्हेट जेटमध्ये काय घडणार? पुढील भागासाठी उत्सुक आहात का? ही नवीन वळणं तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू एका नवीन भागासह. कथा कशी वाटते सांगा आणि असाच रिस्पॉन्स द्या. तोपर्यंत बाय. कमेंट करत चला. तुमच्या कमेंट हीच आपली देणगी आहे मोठी.